श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा 10 मे रोजी जन्मदिवस आहे। त्या अनुषंगाने भव्य बहुजन परिषद व सामूहिक विवाह सोहळा वसमत येथे दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्रभावतीताई खंदारे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हिंगोली, तसेच सांची महिला सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्षा, तसेच या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना माननीय मुकुंदजी करवंदे, जिल्हा समन्वयक, तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत स्वामी, उद्योजक रमाताई कांबळे, रमाताई गायवासरे सर आणि बरीचशी संयोजन टीम या ठिकाणावर आहे। तर दरवर्षी म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणं, राष्ट्रीय गायकांना आमंत्रित करून त्यांच्याकडून भीमबुद्ध गीत गायनाचा कार्यक्रमाचं आयोजन करणं, लोकांचं प्रबोधन करणं, तर हे एक अतिशय म्हणजे लोकांना लाभ करून देणारा किंवा वैचारिक पातळी लोकांची उंचावणारा हा कार्यक्रम दरवर्षी सातत्यानं आयोजित केला जातो। सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये आपल्या मुला मुलींची लग्न ही झाली पाहिजे। समाज कल्याणच्याही काही सुख सुविधा आहेत, काही त्यांचा जो निधी असेल किंवा समाजाच्या उपयोगात येणारे जे उपक्रम असतील ते म्हणजे त्यामध्ये एक सामूहिक सोहळा सुद्धा येत असतो। तर खंदारेताई असतील, करवंदेजी, रमाताई, सगळी त्यांची जी टीम आहे ही दरवर्षी लोकांना त्याचा लाभ करून देत असते। गोरगरिबांची लग्न असतील, काही श्रीमंताची लग्न या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्यानं दरवर्षी लागल्या जातात। 9 जोडपी या ठिकाणावर परिणयबद्ध या ठिकाणावर झालेली आहेत। तर अनाठाई खर्च टाळून जास्त पैशाची व्यर्थ उलाढाल न करता तेच पैसा बचत करून आपल्या संसाराच्या उपयोगात येऊ शकतो। आपली म्हणजे आपल्याकडे असतेच काही मोजकं धन जमा केलेलं आणि त्याच्यातही लाख 2-2 लाख रुपये आपण खर्च करून त्याच्यात उडवत असतो, 5 लाखही उडवत असतो, 10 लाखही उडवत असतो। तर ते उडवाउडवी न करता म्हणजे ते एक गरिबी आणण्याचंच एक कारण आहे। अशा सामूहिक सोहळ्यामध्ये जर आपल्या मुला मुलींचे लग्न जर संपन्न झाले, कारण हेही प्रतिष्ठेचाच विषय आहे, सर्व हजारो लोकांमध्ये आपल्या मुला मुलींचे लग्न लागल्या जातात, तर ती पैशाची बचत होईल आणि आपल्या संसारासाठी त्याचाही उपयोग करता येईल। समाज कल्याणच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्याचाही लाभ घेता येईल। म्हणून एक सेवा म्हणून प्रतिभाताई असतील, करवंदेजी असतील, रमाताई, हे सर्व यांचं जे शिष्टमंडळ संयोजन समिती आहे ते दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करतात। चांगला प्रतिसाद यांना दरवर्षी मिळत असतो आणि याच्यापेक्षा अधिक त्यांना प्रतिसाद मिळत राहावा। आतापर्यंत शेकडो विवाह म्हणजे या सामूहिक मंगल सोहळ्यामध्ये संपन्न झालेले आहेत। तर मी सर्वांचं मंगल चिंतितो, सर्वांचं मंगल हो। संयोजन समितीला परत एकदा धन्यवाद देतो। आपल्या सर्वांचं मंगल हो, कल्याण।